सतत पाऊस पडतोय अशा वेळी ऊस पिवळा पडू नये म्हणून हे नक्की करा। सतत पाऊस पडतोय आणि तुमचा ऊस पिवळा पडायला लागलाय का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटी चूक तुमच्या ऊसाची वाढ थांबवू शकते। सतत पाऊस पडल्यामुळे जमिनीत पाणी साचतं, त्यामुळे मुळांना ऑक्सिजन कमी मिळतो आणि अन्नद्रव्यांचं शोषण व्यवस्थित होत नाही। याच कारणामुळे ऊसाची पानं पिवळी पडायला सुरुवात होते आणि वाढ मंदावते। सर्वात आधी शेतात कुठेही पाणी साचणार नाही याची व्यवस्था करा। ज्या ठिकाणी पाणी साचलं आहे तिथून तात्काळ निचरा करा, कारण जास्त वेळ पाणी उभं राहिलं तर मुळांवर ताण येतो आणि पिकांचं नुकसान वाढत जातं। पाऊस थांबल्यावर घाईघाईने खत टाकू नका। आधी पिकाची नीट पाहणी करा, कोणत्या भागात जास्त परिणाम झाला ते तपासा। त्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक असल्यास योग्य अन्नद्रव्यांची फवारणी किंवा खत व्यवस्थापन करा। अनेक शेतकरी पानं पिवळी दिसली की लगेच जास्त युरिया टाकतात, पण प्रत्येक वेळी तोच योग्य उपाय असतो असं नाही, कारण न समजता जास्त खत दिल्यास उलट नुकसान होऊ शकतं। लक्षात ठेवा, पावसाळ्यात योग्य पाणी निचरा आणि योग्य व्यवस्थापन केलं तर ऊस हिरवागार राहतो, वाढ जोमदार होते आणि उत्पादनावरही चांगला परिणाम दिसून येतो। शेती बदलायची असेल तर माहिती बदलावी लागेल आणि त्यासाठी ॲग्रो जगतला यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनेलवर फॉलो करायला विसरू नका।